आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पावसाळी अधिवेशन विजयोत्सवाचं सत्र, संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींकडून संबोधन। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। अधिवेशनाच्या दरम्यानच ठाकरे दिल्ली दौरा करणार असल्यानं चर्चांना उधाण। भाजपा आमदाराकडूनच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी, कोकाटे वारंवार चुकीची वक्तव्य करतात, आता खूप झालं। अजित पवारांनी कृषी मंत्री कोकाटेंवर कारवाई करावी, भाजप नेते आशिष देशमुखांची मागणी। विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी रमी खेळत बसले, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा बेपर्वा कृषी मंत्री झालेला नाही। कोकाटेंच्या सभागृहातील रमी खेळतानाच्या व्हिडिओवर सामनातून टीका। ठाकरेंच्या मातृश्री परिसरामध्ये आदित्य ठाकरेंचे बॅनर झळकले, आदित्य ठाकरेंना दिशा सायलेंट प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचा उल्लेख, राजकीय आरोपांचे शिंतोडे उडवणाऱ्यांना कोर्टाची चपराक असा उल्लेख। सभागृहात जो निर्णय झाला त्याबद्दल असंख्य वेदना झाल्या, 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशी वेळ कधीही आली नाही। गद्दार जुने व्हिडिओ बाहेर काढतायत, त्या व्हिडिओला फार महत्त्व देण्याचं कारण नाही, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। आरएसएसच्या शताब्दी निमित्त संघ घरोघरी जाऊन 100 वर्षामध्ये केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणार, संघाच्या शताब्दी निमित्त देशभरात मंडळ स्तरावर विविध उपक्रम राबवणार, जास्तीत जास्त गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग नोंदवला जाणार। शिवसेना मनसेच्या दणक्यानंतर पालिकेला जाग, मराठी पाट्या नसलेल्या 3040 दुकानांना नोटिसा, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा। घाटकोपरमध्ये एका महिलेचा मराठी बोलण्यास नकार, मराठी नाही बोलूंगी म्हणत परप्रांतीय महिलेची मगरुरी, मराठी बोलणाऱ्या नागरिकांना हिंदी बोलण्यास सांगितलं।